हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज माझ्या आईच्या हातची रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला. आमच्या इने कांद्याचं तिखट करायची, कांद्याची भाजी, कांद्याचा झुणका आपण कधी ऐकलेलं, पण कांद्याचं तिखट शक्यतो कोणी करत नाही. पण आमच्या इने कांद्याचं तिखट करायची, खूप सुंदर करायची बरं का. तिच्या हाताला खूप चव असायची, ते तिखट खूप छान करायची. ती आमच्या वडिलांना मुळातच तिखट आवडायचं ना, त्याच्यामुळे आम्हालाही ती सवय झाली. मग ते आई तिखट कशी करायची, त्याला काय काय साहित्य लागते हे तुम्हाला दाखवते मी. याला आपला साधा कांदा बारीक चिरून घेतला मी. याला कांदा लागतो आणि हे तिखट भरपूर लागते बरं का याला, कारण कांद्याचं तिखट म्हटल्यावर तिखट भरपूर लागते. हे तिखट आणि आमच्या इने याच्यामध्ये साखरेची चव घालायची म्हणून मी घालते, आणि आम्हाला त्याची आता सवय झाली. तुम्हाला नसेल घालायची तर नका घालू. ही साखर आणि मीठ, तेल आणि मोहरी, याला लागणारं साहित्य एवढंच आहे. आता हे कसं करायचं हे तुम्हाला दाखवते मी. हे तिखट ना किती दिवस राहते बरं का. 15 दिवस जरी म्हटलं तरी हे तिखट राहते. उन्हाळ्याचं पण राहते. हे तिखट खराब होत नाही. वरते पण राहते, असं काही नाही की फ्रीजमध्येच ठेवलं पाहिजे. वरते पण हे तिखट राहते. आणि तुम्ही प्रवासाला चालले तर तुम्ही तिखट असं डब्यात भरून घेऊन जाऊ शकता. याची चव छान लागते. याची तुम्ही करून बघा, खूप छान लागते हे तिखट. आणि दशम्यासोबत एखाद्या असं काही भाजी नसली तर पटकन आपण हे तिखट करू. दही आणि तिखट तर खूप सुंदर लागते. प्रत्येकाच्या अर्थात आवड असते, पण हे तिखट खूप छान लागते. तुम्ही एकदा करून बघा हे सगळ्यांना. तेल घातलंय. मोहरी तडतडते माझी. मोहरी फुटते. आता मी कांदा टाकते आणि हा छान होऊ द्यायचा कांदा. आपला आता कांदा छान झाला. आणि आता याच्यामध्ये ना मी साखर घालणार आहे. चवेला आम्हाला साखरेची सवय म्हणून तो ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकू नका. पण आमच्याही घालायची ना, ती सवय आम्हाला लागली की कांद्याचं तिखट केलं तर ती साखर आहे. ही मीठ घालते. आणि आता हे जे तिखट आहे ना, हे तिखट घालून देते मी. हे बघा, हे आपलं कांद्याचं तिखट तयार आहे. हे किती पण दिवस राहते बरं का. हे खराब होत नाही. वरती ठेवलं तरी चालेल, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आणि हे खराब होत नाही. प्रवासात न्यायला फार चांगलं आहे, किंवा असंही घरी खायला खूप छान आहे.
हे बघा आमचा हा बेत आहे बरं का आजचा. कांद्याचं तिखट, दही आणि दशमी हा बेत आहे आज स्वयंपाकाचा. बघा तुम्हाला कसं वाटलं हे कांद्याचं तिखट. बघा हे कांद्याचं तिखट तुम्हाला कसं वाटलं. कारण हे जे तिखट आहे ना हे 8 दिवस 15 दिवस किती पण दिवस राहते आणि शिवाय हे बाहेर न्यायला काही हरकत नाही. आणि फार तसं तुम्हाला वाटत असेल पण साखरेची चव घातली ना ते फार तिखट लागत नाही बरं का. आणि हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. दशमी म्हणा किंवा पोळी म्हणा किंवा साधं वरण भात भाजी पोळी सगळं जेवण आहे आणि चटणीसारखं त्याच्यासोबत हे घेतलं तरी काही हरकत नाही. खूप छान लागते. करून बघा बरं का. येते नवीन रेसिपी आहे तुम्ही करून बघा. आणि आज मी करायचं कारण म्हणजे काय, कारण मी आज काय केलं पालकाच्या दशम्या केल्या. ती रेसिपी तुम्हाला दाखवली बघा. मी पालकाच्या दशम्याची रेसिपी दाखवली. आज मुलगा म्हटला तेच तेच खाऊन कंटाळा तर म्हणून वेगळं काहीतरी कारण म्हणून पालकाच्या दशम्या केल्या आज. मग त्याच्यासोबत आम्हाला चटणी लागते किंवा कोशिंबीर लागते. हे बाकीचं काही चालत नाही आम्हाला. मुगाची डाळ मग किंवा भाजी आम्ही नाही खात पालकाच्या दशमी, म्हणजे मुलगा खात नाही. मग पालकाची दशमी केली. त्याला तिखट आवडत नाही. आमच्या दोघांसाठी मी कांद्याचं तिखट हे तिखट केलं आणि त्याला दही आणि कोशिंबीर करणार आहे. मी अजून कोशिंबीर केलेली आहे. टमाट्याची कोशिंबीर मला करायची. टमाट्याची कोशिंबीर करणार आहे. आज आमचा हा असा बेत आहे की पालकाची दशमी आहे, दही आहे, कांद्याचे तिखट आणि टमाट्याची कोशिंबीर हा बेत आहे आमचा. तर म्हटलं तुम्हाला कांद्याचं तिखट मला करायचंच होतं तर म्हटलं मग तुम्हाला ही रेसिपी दाखवावी. हे कसं वाटलं तुम्हाला कांद्याचं तिखट. आवडलं का? आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का मला. म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय.